नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. पालघर जिल्ह्यातून जाणारा मुंबई वडोदरा हायवे, या हायवेवरती मी सध्या उभा आहे. तुम्ही बोलतील की हायवे सुरू व्हायच्या पहिलेच अमोल गर्जे हायवेवर कसा? माझं काम होतं, मी या बऱ्हाणपूरला चाललो होतो. तर तुम्हाला माहिती आहे, नागझरी ते किराट हे नव्याने रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे हा पर्यायी रस्ता शासनाने दिलेला आहे. ह्या रस्त्यावरून जात असताना एक गजब प्रकारचा प्रकार हा समोर आलेला आहे. तुम्हाला दाखवतो. कॅमेरामन इकडे या. बघताय क्रॅक बघा. हा रस्ता सुरू व्हायच्या आधीच या रस्त्यावरती वाहनं पण गेलेले नाही आहेत जास्त, तरी सुद्धा या ठिकाणी जे वाहनं गेले ते वाहनं कोणाचे जायचे? ह्यांच्या RMCच्या गाड्या आणि ह्यांच्या NHAIचे कर्मचारी असतील किंवा मॉन्टो कार्लो कंपनी. हा हायवेचं काम हे टप्प्याटप्प्यामध्ये काही ठेकेदारांना दिलेला आहे. हा जो पट्टा आहे, या पट्ट्याचं काम आम्ही चौकशी केली असता आम्हाला कळालेलं आहे की हे काम हे मॉन्टो कार्लो कंपनीचं आहे. कॅमेरामॅन पुढे या. NHAIचा यांच्यावरती नियंत्रण नाहीये, हे सरळ या ठिकाणी दिसते. नव्याने महामार्ग अजून सुरुवात नाही झाला तरी बघताय हे क्रॅक. माजी भारत देशाच्या सडक निर्माण मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना विनंती आहे. गडकरी साहेब, हे काय सुरू आहे या ठिकाणी? पालघर जिल्ह्यातून जाणारा हा मुख्य महामार्ग मुंबई वडोदरा हायवे, या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी बोगस काम हे झालेलं आहे असं मी आज छातीटोक सांगू शकतो. कारण हे एवढी मोठी पडलेली क्रॅक आणि त्या क्रॅकवरती हे लावलेलं सिमेंट तुम्ही बघताय, ते सिमेंट पण निघून गेलेलं आहे. पूर्णपणे बोगस काम हे या ठिकाणी या महामार्गाचं झालेलं आहे. पण यांच्यावर ज्यांचं नियंत्रण असते NHAIच्या अधिकाऱ्यांचं आहे दुर्लक्ष. आता बघायचं हे आहे की या मॉन्टो कार्लो कंपनीवरती कारवाई होते की नाही. मला पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक गोष्ट सांगायची मॅडम, काही महिन्यापूर्वी मी बघितलं सोशल मीडियावरती एक फोटो की आपण पण येऊन या हायवेची पाहणी केली होती. मला एकच म्हणायचं पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की मॅडम, केंद्रापर्यंत हा विषय जाऊन द्या की या ठिकाणी पालघर जिल्ह्यातून जाणारा मुंबई वडोदरा हायवे हा महामार्गावरती या ठिकाणी आम्हाला क्रॅक हे आढळून आलेले आहेत. महामार्ग सुरू व्हायच्या आधीच जर रस्त्यावरती क्रॅक असतील तर गाड्या ह्या वेळेस ज्या वेळेस इथून भरधाव वेगाने जातील ह्या हायवेवरती 120, 140 ते 200च्या स्पीडवरती पण या ठिकाणून वाहनं जातील. आणि जर मध्येच जर हा रस्ता असे मोठमोठे क्रॅक पडून जर खचला तर त्या नागरिकांचं काय, ज्यांचा अपघात होईल त्यांचं काय? पूर्णपणे मला या ठिकाणी दिसते क्रॅक या ठिकाणी पडले. अजून जर या रस्त्याची जर पाहणी करू तर खूप सारे क्रॅक आढळून येतील. पण हा जो क्रॅक आहे हा पुरावा आहे. आता ह्या NHAI कंपनीवरती आणि मॉन्टो कार्लो कंपनीवरती देशाचे सडक निर्माण मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे जे सडक निर्माण मंत्री असतील, मला एकच गोष्ट सांगायची आहे, वाहतूक मिनिस्टर असतील, मला त्यांना सर्वांना विनंती आहे व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की साहेब, ह्या रस्त्याचं काम एवढं निकृष्ट दर्जाचं झालंच कसं? करोडो रुपये ह्या रस्त्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी बोगस काम हे आपल्या निदर्शनात आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. आता ह्या ठेकेदारावरती आणि NHAIवरती कारवाई करायचं काम हे आपलं आहे. धन्यवाद.